सर आत्ता तुम्ही जे चर्चेत आलात ते साहजिकच तुमच्या खात्याअंतर्गत जी अँटी करप्शन ब्युरोची कारवाई झाली आणि त्यानंतर तुम्ही सुनेत्रा पवारांना पहिल्यांदा देवगिरी बंगल्यावरती आत्ता अलीकडे भेटलात. हो. तुम्हाला असं वाटलं की आपण मागणी केली त्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि आता जेव्हा त्या उपमुख्यमंत्री झाल्यावरती पहिल्यांदा आपण त्यांना भेटायला जातोय देवगिरीवरती, तेव्हा आपली बातमी बनली आहे म्हणजे तुमची स्वतःची त्या अँटी करप्शन ब्युरोच्या धाड सत्रानंतर तुमच्या लिपिकाला अटक झाली, तुमच्या PAची बदली झाली, त्या प्रकरणावरती आपण उपमुख्यमंत्री बनलेल्या सुनेत्रा पवारांशी बोलतो आहोत. त्या काय म्हणाल्या? एकतर मी जाताना माझ्या डिपार्टमेंटमध्ये हा प्रकार झाला, ह्याच्यापेक्षा पहिल्यांदा मी बोललो त्या उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हा मी भेटायला चाललो आहे, तर तेव्हा मला माझ्या डिपार्टमेंटचा माझ्यावर झालेला किंवा माझ्या कर्मचाऱ्यावर मंत्रालयात झालेला जो प्रकार आहे त्याचं सगळं विसरून फक्त आता ह्या माऊली मला काय म्हणतील किंवा मी त्यांच्या पुढे जाऊन काय बोलू शकतो. काय म्हणालात काय ते? त्यांनी त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना फक्त धीर दिला, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला पोरकं होऊ देणार नाही. अच्छा. आम्ही तेच सांगितलं का आम्हाला एखादी गोष्ट दादाच्याच बरोबरीची अपेक्षित राहील असं नाही, पण आम्ही आपल्याबरोबर आहेत. झिरवाळ साहेब, तुमच्या खात्याअंतर्गत म्हणजे अन्न व औषधी प्रशासनाअंतर्गत काही परवान्यांना घेऊन त्याच्या सुनावण्यांना घेऊन काही तक्रारी अँटी करप्शन ब्युरोकडे आल्या आणि त्यानुसार त्यांनी अँटी करप्शन ब्युरोनी मंत्रालयात तुमचं जे 3ऱ्या मजल्यावरचं दालन आहे तिथं कारवाई केली, ज्यामध्ये तुमचा एक लिपिक राजेंद्र ढेंगे हा रंगेहात मुद्देमाला सकट सापडला. तर हे कसं काय झालं? म्हणजे तुम्ही मंत्री म्हणून याची जबाबदारी घेता का, किंवा तुम्ही मंत्री म्हणून याचं नेमकं काय घडलं याची काही माहिती घेतली का? तुमचं म्हणणं काय? काय तो प्रकार झाला तो त्याचं कोणीही म्हणजे सांत्वन करणार नाही, कोणी करणार नाही. मी तर त्या खात्याचा मंत्री आहे. ही प्रक्रिया सुनावणीची प्रक्रिया असते, त्या दिवशी काय त्या माणसाची किंवा त्याच्या 4 दिवस आधी पुढं सुनावणीची तारीखही दिलेली नव्हती, लागलेली नव्हती. ह्या प्रकाराच्या आदल्या 2 दिवस मी देशातले मंत्री नड्डा साहेबांनी, आपले प्रतापराव जाधव साहेब आयुष मंत्रालयाचे आणि आदिवासी विकास मंत्री यांच्या बऱ्याच दिवसापूर्वी वेळा मागितल्या होत्या. काही डिपार्टमेंटच्या संदर्भातले, काही तुमचे फार्माच्या संदर्भातले काही इश्यू होते. मग मध्यंतरी मला व्हीसीवर नड्डा साहेबांनी चर्चा माझ्याबरोबर केली, मी त्यांच्याबरोबर केली आणि सांगितलं एकदा समक्ष आलात तर बरं होईल. मग म्हणून मी गेलो, त्यांनी मला तारीख दिली होती. 2 दिवस मी तिथं सगळ्यांना भेटत होतो दिल्लीला आणि 3ऱ्याच दिवशी हा प्रकार इथं झाला. मला तिथली कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. तुम्ही तेव्हा दिल्लीत होतात? मी दिल्लीत होतो. अच्छा. आणि दिल्लीत होतो, तिथं दिल्लीत कळाल्यानंतर आपले चॅनलवाले सगळे आल्यावर त्यांनी मला एक प्रश्न विचारला का बाबा हे झालं हे तुम्हाला माहीत आहे का? तर माहीत नव्हतं का मी दिल्लीतच होतो आणि त्यांनाही माहीत होतं का मी 2 दिवसापासून दिल्लीत आहे, कारण त्यांची रोजही 2 दिवस भेट होत होती. त्यांना तात्काळ पोलिसांनी घेऊन गेले असतील, नंतर ती कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर असं सुरुवात झाली का ऑफिस सील केलं. बातम्या आल्या. मला तेच नाही समजलं. प्रकार झाला होता 6:30ला संध्याकाळी. 6:30ला झाला म्हणजे 6, 6:15, 6:30. त्याच्यानंतर ऑफिस बंदच होणार ना. पण बरोबर आहे. कामाना काजाचं एक अर्धा दिवस म्हणजे रात्र जोपर्यंत चालवायची तोपर्यंत ते चॅनल चालू राहिले. मंत्र्यांचं ऑफिस सील केलं गेलं. मी तिथून फोन केला आमच्या काही कर्मचाऱ्यांना का बाबा सील केलं का? साहेब आम्ही आताच कुलूप लावून आलो. कुलूप लावणं हा त्यांचा ड्युटीचा कार्यक्रम आहे किंवा ड्युटी आहे ती, त्या पद्धतीनं कार्यालयीन वेळ संपल्यावर पुन्हा सकाळी जाऊन त्यांनी उघडलं. तरीही ते सुरूच मंत्रालयाचं कार्यालय मंत्र्याचं कार्यालय सील नव्हतं.
पण त्याला अशीच म्हणजे खतपाणी घालत घालत त्याला मोठं करायचा प्रयत्न केला. नाही, पण मग तुम्ही काय पाठपुरावा केला हे अँटी करप्शन ब्युरोची कारवाई झाल्यावर? कारवाई झाली, लिपिकाला अटक झाली, लिपिकाला अटक झाली, लिपिकाला घेऊन गेले. मग माझ्याकडं त्यांचा PSC संबंध आहे असं म्हणून चॅनलला बातम्याला आलं. मग मी सांगितलं की PSचा जर संबंध आहे तर PS तिथं असून चौकशीला प्रेशर नको, म्हणून त्यांना लगेच रजेवर पाठवलं. डॉक्टर रामदास गाडे त्यांना रजेवर पाठवलं. 2 दिवसानंतर पुन्हा गाड्यांच्या त्या तुमच्याच कोणत्या चॅनलच्या माध्यमातून येत होतं का त्यांचं फोटो व्हिडिओ वगैरे यायला लागला. मी तात्काळ ठरवलं का बाबा न जाणो काही सांगता येत नाही, म्हणून त्यांना तात्काळ आपल्या एक कार्यालयात ते पशुसंवर्धनचे, जसं ढेरिंगे हे अन्न पुरवठाचे, उसनवारवेवर आपण घेतलं होतं, तसं रामदास गाडेसुद्धा पशुसंवर्धनचे डेप्युटेशनवर आले होते. आपण लगेच सामान्य प्रशासनाला पत्र देऊन आणि त्यांची हा निर्णय तुम्हीच घेतला? मी स्वतः घेतला. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रामदास गाडेंना हटवलं असं नाही? नाही, मी स्वतः घेतला. मंत्री म्हणून मी घेतला आणि त्यांना ते त्यांच्या खात्यावर वर्ग करून टाकला. मग आता डिपार्टमेंटल चौकशी सुरू आहे याची? सुरू आहे. कार्यालयात येऊन कार्यालयातले काही OSD वगैरे आहेत त्यांचे जबाब घेऊन सगळी काही त्यांना जी माहिती पाहिजे असेल. पण दरम्यान अँटी करप्शन ब्युरो सुद्धा CCTV फुटेज आणि बरंच काही रिकवर करते, सर्चेस करते. कंट्रोल रूमला सुद्धा त्यांनी भेट देऊन सगळं कलेक्ट केलंय. आणि आपला जर समजा त्या कार्यालयातल्या त्या एका क्लर्कने ती चूक केली किंवा तो घाणेरडापणा केला, इतरांचा काही संबंधच नाही, माझ्याशी काही संबंध नाही, तर ते जे मागतील ते द्यायला आम्ही तयारच ना. त्या पद्धतीनं CCTV या प्रकरणावरती तुमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी काही बोलणं किंवा त्यांचं तुमच्याशी काही बोलणं झालंय? नाही, या प्रकरणावर काहीच बोलणं नाही झालेलं. मग तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली की मुख्यमंत्री जो निर्णय घेतील ते घेतील? त्यावेळेला मला विचारलं होतं दिल्लीला ओके, का तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हे तुमचा राजीनामा मागतात. तर मग मी सांगितलं का माझ्यापर्यंत जर त्याचा संबंध आला आणि राजीनामा देणं घेणं हे शेवटी सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय म्हणून आहेत, ते सांगतील तसं मी राजीनामासुद्धा देईल, पण माझ्याबरोबर त्याचा संबंध जुळला तर. पण आता उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आहे, बजेट अधिवेशन. त्या दरम्यान विरोधक हा प्रश्न उपस्थित करणार? विरोध करायचा म्हणूनच करतील असंही माझं म्हणणं नाही. पण मी तेच पुन्हा तेच सांगतो का माझ्याशी त्याचा संबंध नाही. ज्याचा संबंध होता त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली. ज्याच्यावर चौकशा व्हायच्या आहेत त्यांना मी आपल्या कार्यालयातून काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळं माझी जबाबदारी जिथवर होती तिथपर्यंतची मी पूर्ण केलेली आहे. सर, अन्न व औषधी प्रशासन हे जे खातं आहे, हे मी माझ्या शोमध्ये सुद्धा बोललो की काही खाती अशी असतात की ती वादग्रस्त असतात. त्याला म्हणजे चोरालाही चोर जसं म्हटलं जातं तसं प्रामाणिकालाही चोर म्हटलं जातं, अशीही काही खाती असतात. पण अन्न व प्रशासन खातं त्याची जबाबदारी घेणे म्हणजे इथे लायसन्स रद्द करणे, लायसन्स देणे, ते निलंबित करणे, सुनावण्या घेणे, हा त्या डिपार्टमेंटच्या कामकाजाचा भाग आहे. अशा वेळेस त्यामध्ये सुसूत्रता यावी, त्यामध्ये पारदर्शकता यावी, त्यामध्ये सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात. कारण आता या बातमीनं काय झालं की त्या लिपिकाकडं 42,000 रुपयाची रोकड सापडली आणि मंत्रालयामध्ये 10,000च्या वर रोकड घेऊन येता येत नाही. मग हे कसं काय, असेही प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुम्ही काही याचा पाठपुरावा केला की हे झालं कसं? नाही, याचा पाठपुरावा मी करण्यापेक्षा त्याची कार्यालयीन चौकशी किंवा ती परमिशनशिवाय तर येतच नाहीत, म्हणून ते आलं कसं ह्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न निर्माण होतात. पण त्याचा मला काय अजून त्याचा नीटसा खुलासा किंवा उल्लेख झालेला नाही. पण तुम्ही जेव्हा सुनावण्या घेता तेव्हा ती प्रकरणं तुमच्याकडे येतात, त्यामध्ये तुमचा स्टाफ म्हणून लिपिकसुद्धा हस्तक्षेप करू शकतो? नाही, त्याला तेवढा अधिकार आहे? त्याची जबाबदारी फक्त त्यानं ती कागदं घेणं, त्यातला ज्याच्यासाठी निलंबन केलं असेल त्याची काय काय पूर्तता केली त्याने, त्याचे दिलेले पेपर त्याने जोडून घेणं आणि ज्या दिवशी मी सुनावणीची तारखा लावेल. अनेक वेळा मी सुनावण्या मंत्रालय कार्यालयात घेतो. कधी FDAचं जे इकडं
आपलं वरळीचं कार्यालय होय. आहे तिथं सुद्धा घेत असतो. त्याच्यामुळं ते पूर्ण करून OSD मार्फत किंवा PS मार्फत तिथं आलं का आम्ही बसून त्याच्यावर सुनावणी घेऊन बरेचसे लोक वकील आणतात. काही लोक बिचारे ते स्वतः येतात. आम्ही त्यांना सूचना देत असतो का बाबा हे तुझं फार्मासिस्ट नाही म्हणून त्या ज्या आहे आणि फार्मासिस्टची गरज हे लायसन्समध्ये नमूद आहे तर ते ह्याच्या पुढं असं होऊ नये किंवा कुठं काही टॅबलेट्स आढळल्या का बाबा याची Expired आहे. एक्सपायर्ड आहे तर मग हे तिथं का ठेवल्या होत्या त्या एक्सपायरच होत्या. तर मग तो म्हणतो का बाबा ती माझ्याकडून नजर चुकीने राहून गेली होती. पण नजर चूक अशी करता कामा नये, ह्याच्या पुढं असं होऊ नये. आता तुम्हाला हेच 10 का 15 दिवसाचं जे काही निलंबन होतं त्याला स्थगिती देणं. या संबंधित प्रकरणाची जी तक्रार झाली त्या तक्रारदारांना आणखीन एक व्हिडिओ काढून घेतला. दोघांनी ते व्हिडिओज काढले, ते अँटी करप्शन ब्युरोकडनं व्हायरल झाले किंवा त्या तक्रारदारांनी केले जे काय असेल ते. या संबंधित प्रकरणाची सुनावणी तुम्ही लावली होती? नव्हती सुनावणी कोणाची, कारण सुनावणी एकाची प्रत्येक दिवशी वेगवेगळी घेण्याऐवजी आम्ही जे निलंबन आता 2 दिवसानं त्याचा मुदत संपते अशी सगळी प्रकरणं असतील, कधी 50 असतील, कधी 100 असतील, वन डे त्या सुनावण्या घेण्याची पद्धत पूर्वपासून आहे. त्याच्यामुळं त्याच्या सुनावणीचा किंवा इतरांच्या सुनावण्या असे त्यांना काही कळवलेलंही नव्हतं. बरं सर, आत्ता या प्रकरणामध्ये तो जो लिपिक आहे त्यानं स्वतःहून तो प्रकार केला, त्याला ना तुमच्या OSD किंवा काही PS ने कोणी सांगितलं नाही ना, जबाबदार तुमच्याकडनं सांगितलं कोणीही गेलं जबाबदार. असं तुमचं म्हणणं आहे. हो. पण त्यांनी उद्या पोलिसांसमोर वेगळा जबाब दिला तर? जर वेगळा जबाब त्यांना द्यायचा असता ते उद्याचं सांगण्याऐवजी मागचं सांगतो द्यायचा असता तर तशी जर कोणाच्या सूचना असत्या OSDच्या किंवा PSच्या किंवा माझ्या तर त्या दिवशी ते जेलमध्ये होते ते त्यांनी सांगितलं असतं ना. तर त्यांनी स्वतःही कबूल केलं आहे का त्याच्याशी माझा सोडून इतरांचा कोणाचाही संबंध नाही. खरं तर उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आहे आणि तुम्हाला तिथं उत्तर द्यावं लागणार आहे, कारण कदाचित मुख्यमंत्री सांगतील की मंत्री महोदयच निवेदन करतील किंवा ते स्वतःहूनही करतील, ते गृहमंत्रीसुद्धा आहेत. पण मंत्रालयामध्ये अँटी करप्शन ब्युरोची अशी कारवाई होणे याला नक्कीच परवानगी लागते आणि ते मंत्री महोदयांच्या दालनामध्ये अशी कारवाई सापळा रचून करणे ही परवानगी तर गृह खात्याकडनं दिली गेली असेल. त्या संदर्भात मला तरी काही अजून त्याच्यातलं माहिती झालेली नाही, मी माहिती करून घेतलेली नाही. कारण परवानगी घ्यावाच लागत असेल तर ती घेतली किंवा नाही त्याचाही अजून खुलासा मी केलेला नाही. अधिवेशन दर अधिवेशन राष्ट्रवादी काँग्रेसचाच एखादा मंत्री अडचणीत काय येतो, कारण याआधी 2 मंत्र्यांचे राजीनामे झालेत, एक धनंजय मुंडे, दुसरे माणिकराव कोकाटे. आणि आता बातम्या अशा आल्या त्यांना आम्ही विश्लेषणं करतो. मी तर परवा शोसुद्धा केला की नरहरी झिरवाळ अँटी करप्शन ब्युरोच्या रडारवर, आणि तुम्ही त्यानंतर इथे आलात. मला हेच विचारायचं, मला हेच सांगायचं होतं का जे आपण का सील केलं कार्यालय, सील नसताना बाहेर आलं, सील केलं. सुनित्रा वहिनींनी सूचना दिल्या, एक चकार शब्दावर सुद्धा चर्चा नाही. बरं, सुनेत्रा वहिनी या विषयाला घेऊन बोलल्या नाहीत, अजिबात नाही. पण ते बाहेर आलंच ना. हो, आला. म्हणजे असं काय म्हणून तर मुख्यमंत्र्यांची नाराजी आहे हे पण बाहेर आलं. हे ना बाहेर आलं. CM साहेबांबरोबर मी 2 वेळा भेटलोय. बरं, तेव्हा हा विषय झाला नाही, विषय नव्हता झाला. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाठीशी राहतील? मुख्यमंत्री महोदय राहतीलच, कारण मी महायुतीतला मंत्री आहे. हा, पण विरोधक उद्या उठाव करतील. माझ्या वैयक्तिक स्वतःच्या बाबतीत तरी मला एक खात्री आहे का थेट संबंध माझा नाही हे जेव्हा मी 4 वेळा सांगतो विरोधकाला सुद्धा मान्य आहे. हा, तेवढी विश्वासार्हता तुमची माझी आहे.